नमस्कार मैत्रिणींनो, अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी घरगुती सुगरणच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आज आहे ना पुरणपोळ्या बनवते बरं का. काय झालं, माझी एक मैत्रीण आहे ना, बिना पोळ्याची राहिली बिचारी खाण्याची, तर मी तिच्यासाठी सकाळी पहाटे उठून पुरण घातलं बरं का. आणि तसं पण आहे ना, आज आहे ना स्वामींला आहे ना स्वामी भोजन देणार आहे मी बरं का, संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यामुळं मग आपल्या घरात काय आहे, अतिथी देवो भव, त्याच्यासाठी हा एवढा घाट घातला बरं का. परत एकदा धोंड्याचं जेवण चाललं. हे बघा, इतक्या साऱ्या पुरणपोळ्या बनवल्या. हे बघा, अशा मस्त टोपलं भरून 10-12 पोळ्या बनवल्या. आता एक दूध तापते बरं का. आमरस केलाय, गार करायला ठेवलाय आमरस. थोडंसं तेल घालते, किटली भरलेली ना, त्याच्यामुळं मला ते तेल मी आज काढून घेतलं डब्यामध्ये. आज आहे ना असं चटपटीत, आज कोरडं बेसन बिलकुल. आज काय आहे, प्रदोष आहे बरं का. आज तसं नाव नाही घेऊ कशाचं, माशेट असं, पण आता विलाज नाही आहे ना. एकदम अंड्यासारखं मस्त बेसन बनवून दाखवत होते मला, छान, इतकं चविष्ट, एकदम मस्त गावरान टाईप. असं ही 1 चिमूट मोहरी घेतली बरं का, 1 चिमूट जिरे घेतलं, आणि हिंग आहे ना, हे काय म्हणते त्याला, ओवा आहे ना, तो असा थोडासा त्याच्यात टाकते. बिलकुल भाज्या टाईप लागतं ते खायला. बेसन, कोरडं बेसन म्हणतात त्याला, पिठलं नाही म्हणतं, बेसन. हा बेसनचा स्वाद इतका भारी. आणि हे बघा, 2 आहे ना कढीपत्त्याचे पानं घेतले, असे छान हिरवेगार, अति सुंदर. तर ना हे बघा, थोडंसं की ना हे टाकते, हिंग मी प्रत्येक याच्यात हिंग घालते, मला हिंग आवडतो आणि हिंग खाल्लेलं चांगलंच असतं. याला काय म्हणायचं, तवा बेसन. इतकं छान लागतं, तुम्ही प्रवासात बी नेलं ना तरी चांगलं लागतं. कोरडं, बिलकुल कोरडं, काही एकदम चटणी मापत छान होतात. तर ते काय बनवायला पाहिजे, पण तवा ते जरा असं लाल सोनेरी कलरचा कांदा होतो, त्याला ठेवायचं. 1 चमचा मीठ घालते बरं त्याच्यामध्ये, छोटा चमचा आहे, नाही तर म्हणताना 1 चमचा तसं. हे बघा, ते मीठ घालते, 1 चिमूटभर हळद घालते, जास्त नाही हळद. असं हे हलवून घ्यायचं 2-3 वेळा. असं 1 मुठ्ठीभर कोथिंबीर घालते. हा कढीपत्ता आहे ना वरतून टाकायचा बरं का, कारण तो आहे ना तडकन मारला का जळून जातो. तो असं वरून टाकायचं, म्हणजे मग तो हिरवा छान खायला बी. आणि कढीपत्ता कधीही भाजीत टाकू, असं कशात बेसनात टाकू. मी तर चटणी बनवून ठेवते बरं का, असं एकदम तेलामध्ये कडकडीत तेलात टाकून द्यायचं, काढून घ्यायचं. तो चटणीवर असा चुरगुळून टाकायचं कोथिंबीरसारखं. सगळ्यात आयुर्वेदिक कढीपत्ता असतो आपल्या केसासाठी, डोळ्यासाठी कढीपत्ता चांगला. मी आहे ना 25 वर्ष झालं मी डॉक्टरच्या हाताखाली काम करते, त्याच्यामुळे मी अनुभव सांगते. लिहिता वाचता येत नाही मला, पण अनुभव खूप आहे. त्याच्यामुळं मी अशा रेसिपी बनवते. त्याच्यामुळे मी काय काय टाकते ना, ते आठवड्यातून 1 दिवस तरी हे बेस खाल्लं पाहिजे ना. आपण कुठलीही वस्तू आठवड्यातून 1 वेळेस, आपण 7 दिवस 7 काहीतरी वेगळे रेसिपी बनवून खायचं. प्रत्येक वेळेला तळलेलं खायचं नाही जास्त, प्रत्येक वेळेला असं म्हणजे नॉनव्हेज बी जास्त नाही, असं सगळं प्रमाणात खायचं. मग ते आपल्याला पुढं चालून असं कशाचा त्रास नाही होत. 4 दिवस आपण हे करत, मग घरात डाएट, मग ते करा, मग
हे बघा आता हे हिरव्या मिरच्याचा हा मुठ्ठीभर लसूण घेतला. लसूण याच्यामध्ये खूप चांगलं लागतं. हा मुठ्ठीभर लसूण घेतला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या बरं का. त्याच्यामुळं हा असा मस्त घेऊ ठेचा त्याच्यात टाकून दिला. त्याच्यात पाणी घालायचंच नाही जास्त, जे आता मी टाकलं तेवढंच. हे बघा तुम्ही कसं प्रवासात घेऊन जा, घरी खा, मज्जा येते ना, छान वाटतं खायला. आता हे झणझणीत चमचमीत पिठलं 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 बिलकुल एकदम चटणीसारखं होतं बरं का. सुक्कं सुक्कं छान असं. हे बघा त्याच्यात टाकून देते. 1-2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं त्याला. 2 मिनटाच्या नंतर काढायचं, परत पलटी करून ठेवायचं. अंडा चिल्ली कशी करतो ते काय. बघा तुम्हाला बोलले होते ना कसं शिऱ्यासारखं झालं, उपम्यासारखं झालं हे बेसन. याला काय म्हणतं, सुक्कं बेसन. हे का आता हे वरून अशी इतकी मोठी कोथिंबीर घालते बरं का. हे बघा ही कोथिंबीरची सजावट करते छान. असं सुद्धा खायला छान लागतं. हे बघा बेसन, याला काय म्हणतं तवा बेसन. किती छान झालं बघा. मैत्रिणींनो खा, करा, खाऊ घाला आणि असे नवीन नवीन रेसिपीच्या चांगल्या कमेंट करा. ही नवीन नाही, ही पारंपरिक. पहिलं आमच्या आजीबाई काय करायच्या, जात्यावर दळायचं बेसन. काय केलं बाई पटकन करते बाई तवा बेसन. हे आमच्या आजीच्या रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. हे बघा याला काय म्हणायचं, भुर्जी बेसन. एकदम छान. हे तर उलटण्याला सुद्धा लटकत नाही. हे बघा किती छान निघलं आहे. हे एकदम छान. चांगल्या कमेंट करा मैत्रिणींनो, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. बाय.